आता पुढे काल आपण त्या ठिकाणी असणारे जे काही टाईप्स ऑफ रिॲक्शन जे आहेत, तर त्या टाईप्स ऑफ रिॲक्शन्समध्ये आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन रिॲक्शन त्या ठिकाणी पाहिजे. आता जी काही कॉम्बिनेशन रिॲक्शन जे आहे, तर त्या कॉम्बिनेशन रिॲक्शनचे डेफिनेशन जे आहे, तर ते डेफिनेशन आपण त्या ठिकाणी पाहिली. व्हेन टू आर मोर रिॲक्टंट्स कंबाईन इन ए रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रॉडक्ट, देन इट इज कॉल्ड द कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारचे रासायनिक अभिक्रिया की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला असं दिसते की दोन किंवा दोनापेक्षा जास्त अशा प्रकारचे म्हणजे ते रिॲक्टंट जे आहे, तर ते रिॲक्टंट त्या ठिकाणी एकत्र येऊन एक सिंगल अशा प्रकारचे प्रॉडक्ट जे आहे, तर ते प्रॉडक्ट जर त्या ठिकाणी तयार होत असेल तर त्याला म्हटलं आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरा प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिला डिकम्पोजिशन रिॲक्शन. द केमिकल रिॲक्शन इन विच two or more products are formed from a single reactor, it is called decomposition reaction. काल आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येत नसते की अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एक सिंगल अशा प्रकारचं रिॲक्टंट त्या ठिकाणी असतं आणि या रिॲक्टंट पासून आपल्याला सर्वसाधारणपणे दोन किंवा दोनापेक्षा जास्त अशा प्रकारचे असणारे काही प्रॉडक्ट जे आहेत, तर ते प्रॉडक्ट जर त्या ठिकाणी मिळत असतील तर त्याला म्हटलं आपण त्या ठिकाणी डिकम्पोजिशन. तिसरा प्रकार आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणी ते डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बद्दल काय सांगितलेलं आहे की वी सॉ इन द बिगिनिंग ऑफ द चॅप्टर दॅट ॲडिंग झिंक डस्ट टू द ब्लू colored copper sulfate solution, a colorless solution of the zinc sulfate is formed and heat is generated. आता काय काय पाहिलेले तर सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येत नसते की जास्ताची असणारी काही पावडर जे आहे ते जास्ताची पावडर काही कॉपर सल्फेटचं असणारे काही द्रावण जे आहे त्या द्रावणामध्ये जर टाकली तर आपल्या असं लक्षात येत नसते की झिंक सल्फेट जे आहे त्या झिंक सल्फेटचं असणारे काही ॲक्वेस असतात काही द्रावण जे आहे ते द्रावण त्या ठिकाणी तयार होत असते. त्याच्यानंतर कॉपर जे आहे ते कॉपर त्या ठिकाणी तयार होत असते आणि असणारे काही हीट जे आहे तर ते हीट त्या ठिकाणी तयार होत असते. अशा प्रकारचं मागचं असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी म्हणजे ज्या वेळेला जास्ताची असणारी काही पावडर जे आहे तर ती जास्ताची पावडर आपण निळ्या रंगाचं असणारे काही कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जर टाकली तर आपल्याला त्या ठिकाणी कलरलेस अशा प्रकारचं झिंक सल्फेटचं असणारे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी तयार होताना दिसतं आणि आपल्या लक्षात येत असते की हीट उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी बाहेर पडतात. आता ही जी काही असणारी काही रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनवरून आपल्या लक्षात यायचंय सर्वसाधारणपणे Zn2+ म्हणजे काही आयन्स जे आहे तर त्या आयनचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी जी असणारी काही रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनमध्ये Zn2+ जे असणारे काही आयन्स जे आहेत तर ते आयन्स काय आपण त्या ठिकाणी फॉर्म होताना दिसतात. म्हणजे Zn ॲटम्स जो आहे हा Zn ॲटम काय करतात कॉपर जे आहे Cu2+ याची असणारी काही जागा जो आहे तर तो जागा त्या ठिकाणी घेतात. म्हणजे Zn ॲटम काय करतो दिसतोय कॉपर सल्फेटमध्ये असणारं काही Cu2+ ची असणारी काही जागा जो आहे तो जागा त्या ठिकाणी काय करतो दिसतोय या ठिकाणी Zn म्हणजे कॉपर सल्फेटमध्ये Cu जे आहे तर त्या Cu ची असणारी काही जागा जो आहे तर जागा काय करतो दिसतो आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसतं की Zn2+ असणारा जो काय आयन्स जो आहे तर तो आयन्स त्या ठिकाणी येतात आणि अशा पद्धतीनं या कॉपर सल्फेटमध्ये असणारे काही Cu2+ जे आहे ते Cu2+ काय ते बाहेर त्या ठिकाणी कम आउट होताना दिसते म्हणजे बाहेर त्या ठिकाणी. याचाच अर्थ काय इट मीन्स दॅट Zn डिस्प्लेसेस Cu. Zn काय करताना दिसतंय की कॉपर जो आहे तर त्या कॉपरचं त्या ठिकाणी कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेटमधून डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी करताना दिसतो विस्थापन त्या ठिकाणी करताना आणि याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी असणारी काही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन जे आहे तर त्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची व्याख्या त्या ठिकाणी सांगता येईल बा. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन्स ऑफ ए लेस रिॲक्टिव्ह इलिमेंट. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत पाहिजे की कोणतं ठिकाणी लेस रिॲक्टिव्ह आहे कोणतं ठिकाणी लेस रिॲक्टिव्ह नाही. तर आपल्या लक्षात घ्यायचे की असणारे जे काही झिंक आणि कॉपर जे काय असणारे जे काही दोन ॲटम जे आहेत तर त्या दोन ॲटममध्ये लेस रिॲक्टिव्ह जे आहेत तर त्या ठिकाणी ते कॉपर असतं आणि हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे की असणारे जे काही ॲटम्स जे आहेत तर त्या ॲटम्समध्ये आपल्याकडे दोन ॲटम त्या ठिकाणी आहेत एक आहे झिंकचा एक आहे तर त्या ठिकाणी कॉपरचा.
तर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे कॉपर जे आहे तर ते कॉपर त्या ठिकाणी झिंकपेक्षा त्या ठिकाणी लेस रिॲक्टिव्ह त्या ठिकाणी कमी क्रियाशील त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते आपल्याला सांगितले द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन्स ऑफ द लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट इन ए कंपाऊंड इज टेकन बाय अनादर मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट्स बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन. आता इथे नेमकं काय होतं तर ते लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की लेस रिॲक्टिव्ह त्या ठिकाणी कॉपर आहे, मोर रिॲक्टिव्ह कोणतं आहे तर त्या ठिकाणी झिंक. म्हणजे अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये लेस रिॲक्टिव्ह असतात ते ॲटम्स जो आहेत तर त्या लेस रिॲक्टिव्ह ॲटमचे असतात ते काही डिस्प्लेसमेंट जे आहेत तर ते डिस्प्लेसमेंट काय करताना दिसते. मोर रिॲक्टिव्ह असणार तो काही ॲटम्स जो आहे तर तो ॲटम्स त्या ठिकाणी करताना दिसतो आणि त्याचा स्वतःचा असणार तो काय आयन्स जो आहे तर तो आयन्स त्या ठिकाणी फॉर्मेशन होतो. म्हणजे अशा पद्धतीचे ZnSO4 असणार काय आयन्स जो आहे तर तो आयन्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि दिस इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे लेस रिॲक्टिव्ह ॲटम काय करताना दिसते, मोर रिॲक्टिव्ह ॲटमला त्या ठिकाणी जर विस्थापित जर करत जर असेल तर अशा प्रकारची असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेला म्हणणार आपण फक्त डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. पुढे दिलेले बा वी विल लर्न अबाउट द रिॲक्टिव्हिटी ऑफ द ॲटम्स इन द चॅप्टर ऑन द मेटलॉजी. याच भागामध्ये प्रकरण क्रमांक 8 आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही पटकन उठता. तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे मेट्रोलॉजीचा असणारा काही भाग जो आहे तर त्या मेट्रोलॉजीच्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कोणतं रिॲक्टिव्ह आहे कोणतं रिॲक्टिव्ह नाही याच्यासाठी तर पेज नंबर 97 जर तुम्ही जर उचकलं तर त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारची मेटल्स त्या ठिकाणी दिलेली, त्याच्यामध्ये कोणतं त्या ठिकाणी क्रियाशील आहे कोणतं त्या ठिकाणी क्रियाशील नाही हे आपल्याला त्या ठिकाणी दिले. आता पुढे याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते पण तुमच्याकडे जर ते उचकलेलं असेल पेज नंबर 97 द इलेमेंट्स आयर्न अँड लेड सिमिलर टू झिंक डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम इट्स कंपाऊंड. आता या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी आपल्याला माहीत झाली की सर्वसाधारणपणे अशाच पद्धतीने आता इथे काय झालेलं आहे झिंक काय करताना दिसते कॉपर जे आहे तर त्या कॉपरला त्या ठिकाणी विस्थापित करतात. अशाच पद्धतीनं आयर्न आणि लेड हे काय करताना दिसतात तर त्या ठिकाणी जसं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की झिंक काय करताना दिसतं तर त्याला त्या ठिकाणी विस्थापित करताना झिंक काय करताना दिसते कॉपरला त्या ठिकाणी विस्थापित करताना दिसतं. तसंच या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की लोखंड असेल हे लोखंड सुद्धा काय करताना दिसते कॉपरला विस्थापित करतात. पुढे आपल्याला सांगितलं लेड जे आहे तर ते लेड सुद्धा काय करताना दिसते कॉपर जे आहे तर त्या कॉपरला त्या ठिकाणी विस्थापित करतात. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते विस्थापित करते तर त्याच्यासाठी आपल्याला काही रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन ब्रेन पॉवरमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा. तर उदाहरणार्थ पहा पुढे काय म्हटलेले की कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन्स अँड गिव्ह द नेम्स ऑफ द प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन्स आपल्याला दिलेली असणारे काही कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेटचं असणारे काही ॲक्वेस अशा प्रकारचं सोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही लोखंडाचा असणारा जो काही खिळा जो आहे तो खिळा आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट जो आहे तो एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी 10वीच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये हा एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी आहे. तर त्यावेळेला आपण तो पाहणार की नेमकं काय काय होतं. आता याच्यामध्ये कोणकोणतं त्या ठिकाणी रिॲक्टंट आपल्या लक्षात आले प्रॉडक्ट त्या ठिकाणी आता आपण शिकलो काय शिकलो की सर्वसाधारणपणे झिंक काय करताना दिसते कॉपरला त्या ठिकाणी विस्थापित. अशा पद्धतीने आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की आयर्न असेल लेड असेल हे सुद्धा काय करताना दिसते कॉपर जे आहे तर त्या कॉपरला विस्थापित. आता कॉपरला जर त्या ठिकाणी विस्थापित करत असेल तर आपल्या लक्षात येताना दिसते आपण काय NaSO4 असणारी ॲक्वेसमध्ये असणारी आणि हे पुन्हा ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट जे आहे तशा प्रकारचे 2 प्रॉडक्ट आहेत. दोन आपल्याकडे त्या ठिकाणी असतात ते रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन आहे आणि या रिॲक्शनमध्ये आपल्याला FeSO4 फेरस सल्फेट त्या ठिकाणी मिळताना दिसते कॉपर सल्फेट मिळताना दिसते. त्याचबरोबर आपल्या लक्षात येताना दिसते की उष्णता जी आहे ती उष्णता सुद्धा या रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होते. दुसरी एक रिॲक्शन आपण केलेली की असताना काही दुसरी असताना काही रिॲक्शन जे आहे त्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये कॉपर सल्फेट जे आहे त्या कॉपर सल्फेटचं असताना काही जली अशा प्रकारचं असताना काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी आहे. आता पुढे
याच्यामध्ये काही कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेटचे ऍक्वेस अशा प्रकारचं द्रावण आहे. याच्यामध्ये सुद्धा काय करतो आपल्याला लेड म्हणजे शिस हे जर बुडवलं तर पुन्हा आपल्याला लक्षात येतं दिसते की हा त्या ठिकाणी मोर रिॲक्टिव्ह असणारे हातात असणारे बेस रिॲक्टिव्ह असणारे पुन्हा आपल्याला लक्षात येतं दिसते की CbSO4 त्याच्यानंतर काय आपण दिसते कॉपर जे आहे तर त्या कॉपर त्या ठिकाणी विस्थापन होताना दिसते म्हणजे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काय होताना दिसते लेस रिॲक्टिव्ह असणारं काही लेस रिॲक्टिव्हला काय करता दिसते मोर रिॲक्टिव्ह असतात ते काही ॲटम्स आहेत ते ॲटम्स काय करता दिसते तर त्या ठिकाणी डिस्प्लेस त्या ठिकाणी करतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी चौथा पाहिजे आहे तो डबल डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये फरक त्या ठिकाणी आहे. डबल डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी आपण दुहेरी विस्थापन आपण पाहिलं की डिस्प्लेसमेंट एकाच ॲटम्स त्या ठिकाणी विस्थापन होतं. इथे डबल डिस्प्लेसमेंटमध्ये मात्र काय होता नसते म्युच्युअली त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी होता नसते. पहा काय दिलेले we have seen in the equation number 9 that a white precipitate of the silver chloride is formed by an exchange of silver and sodium ions present in the reaction. आता रिॲक्शन आपल्याला माहिती काय रिॲक्शन आहे की सिल्वर नायट्रेट त्या सिल्वर नायट्रेटचं असं जे काही ॲक्वेस अशा प्रकारचं सोल्युशन आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं कोणी सोडियम क्लोराईडचं असणारं काही ॲक्वेस अशा प्रकारचं असणारं काही सोल्युशन जे आहे तर ते सोल्युशन त्याच्यामध्ये जर टाकलं तर आपल्या लक्षात येतं नसते की सिल्वर क्लोराईड त्या ठिकाणी तयार होत नसते AgCl अशा प्रकारचा व्हाईट असणारं काही प्रेसिपिटेट जे आहे तर ते व्हाईट प्रेसिपिटेट त्या ठिकाणी तयार होत नसते. त्याचबरोबर NaNO3 अशा प्रकारचं असणारं काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आता इथे नेमकं काय होतं नसते पहा की सर्वसाधारणपणे द रिॲक्शन इन विच आयन्स इन द रिॲक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म ए प्रिसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये असणारे काय आयन्स जे आहे तर त्या आयनचं डिस्प्लेसमेंट उदाहरणार्थ हा Ag एक आयन असणार आहे त्याच्यानंतर दुसरा Na एक आहे. अशा पद्धतीचे असणारे काय आयन्स जे आहे तर त्या आयनचं काय होतं नसते तर त्या ठिकाणी एक्सचेंज होताना. आता एक्सचेंज नेमकं काय झाले तर आपल्या लक्षात येतं नसते की Na काय झालेलं आहे इथे आहे आणि Ag जो आहे तर ते इथे म्हणजे AgCl अशा प्रकारचे एक एक्सचेंज झालेले आहे. आणि दुसरं जो आहे तर ते NaNO3 अशा प्रकारचे आयन्स जे आहे तर त्या आयनचं त्या ठिकाणी एक्सचेंज जे आहे तर ते एक्सचेंज त्या ठिकाणी होत नसतं. नुसतं एक्सचेंज त्या ठिकाणी होत नाही तर त्या ठिकाणी असताना ते काही प्रेसिपिटेट घट्ट अशा प्रकारचा असतो तर काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी डबल त्या ठिकाणी डबल का होते तर दोन असणारे जे काही ॲटम्स जे आहेत आयन्स जे आहेत त्या आयन्स काय आपण डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी वापरते आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट जे आहे तर ते डबल डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पहा काय म्हटलेले द रिकॉल द ॲक्टिव्हिटी 3 इन विच you added potassium chromate that is K2CrO4 into the solution of the barium sulfate solution. आता मागचं पान जे आहे तर ते मागचं पान तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये मोठं नेमकं काय काय अभिक्रिया जी आहे अभिक्रिया दिली पहा त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे बेरियम सल्फेट आहे. बेरियम सल्फेटचं असणारं ते ॲक्वेस सोल्युशन जे आहे तर त्या बेरियम सल्फेटच्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये काय केलेलं आपण पोटॅशियम क्रोमेट जे आहे K2CrO4 हे त्याच्यामध्ये जर टाकले तर आपल्या लक्षात येतं नसते की बेरियम क्रोमेट त्या ठिकाणी तयार होत नसते BaCrO4 त्या ठिकाणी तयार होत नसते. त्याचबरोबर आपल्या लक्षात येतं नसते की पोटॅशियम सल्फेट त्या ठिकाणी K2SO4 अशा प्रकारचं त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे तर ती रिॲक्शन आपण त्या ठिकाणी पाहिली होती. तुमच्या लक्षात असेल तर त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला दिलेले पहा. पहिला प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म. ही रिॲक्शन आपण त्या ठिकाणी वर्गामध्ये त्या ठिकाणी कॅरी आउट केली. काय सांगता येईल कलर येलो कलर
याची जी काही प्रेसिपिटेट जे आहे तर ते प्रेसिपिटेट आपल्या लक्षात येतं दिसते की जे काही प्रेसिपिटेट त्या ठिकाणी काय असतं दिसते त्या ठिकाणी येलो रंगाची प्रेसिपिटेट जे आहे प्रेसिपिटेट जे आहे तर ते प्रेसिपिटेट त्या ठिकाणी तयार होते. दुसरं आपल्याला सांगितलंय राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट. आता राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट आपल्या लक्षात येतं दिसते याचं नाव जे आहे तर ते बेरियम ब्रोमेट त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचं आपल्याला प्रेसिपिटेट त्या ठिकाणी मिळताना तर त्या ठिकाणी ते बेरियम क्रोमेट त्या ठिकाणी. पुढे आपल्याला सांगितलंय राईट डाऊन द बॅलन्स्ड इक्वेशन फॉर दिस रिॲक्शन. आता बॅलन्स इक्वेशन आपण आयत त्या ठिकाणी लिहिलं अशा पद्धतीचं बॅलन्सिंग त्या ठिकाणी आयत केलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपल्याला सर्वात महत्वाचा दिलेला आहे की विल यू कॉल दिस रिॲक्शन ए डिस्प्लेसमेंट रिॲक्शन और डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. जी काय असणार ती काय अभिक्रिया जी आहे तर ती डिस्प्लेसमेंट आहे की डबल डिस्प्लेसमेंट. आता आपल्या लक्षात येतं नसते डबल डिस्प्लेस म्हणजे दोघांचं त्या ठिकाणी काय होतं विस्थापन त्या ठिकाणी. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला बी आहे आणि सी आहे बरोबर. आता आपल्या लक्षात येतं नसते की याचं विस्थापन इकडे झालेलं आहे आणि याचं पुढे झालेलं इथे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची त्या ठिकाणी सांगता येते. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहतो.